सुस्वागत. श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, गणेश नगर, गणेश मैदान सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करीत आहे. स्वामींचं दर्शन घेऊन येऊ, नंतर खूप गर्दी होईल रे. एकतर आज गुरुवार आहे. हो आई, आलोच. चल लवकर, मला पुन्हा बाजारात जायचंय. अगं येतच होतो, चल. अगं स्नेहल, किती छान रांगोळी काढलीयस. धन्यवाद बहिणी. कुठे, मठात निघालात का? हो ग, या वल्लभमुळे उशीरच झाला बघ. सकाळी सकाळी स्वामींचं दर्शन घेतलं ना की दिवसभर खूप प्रसन्न वाटतं. अगदी बरोबर बोललात बहिणी तुम्ही. आपण सर्व किती भाग्यवान आहोत ना, आपल्या चाळीत स्वामींचा मठ आहे. हो ना, मी तर स्वामींकडे तेवढंच मागते की इतकं नको देऊ स्वामी राहायला. नजरेसमोर फक्त तू आणि तुझा हा मठ राहू दे. चल, तू नाही येतेस का? नाही, मी आणि समर्थ नंतर जाणार आहोत. बरं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अरे श्रवण, श्री स्वामी समर्थ. तुम्ही चाळीतले सगळे जवळ असणारे काय सारखे आपलं ते स्वामी समर्थ करत असतात. तू एकदा येऊन तर बघ मठात, तुला पण स्वामींचं वेळ लागेल. तुम्हाला लागलं ते काय कमी आहे का? आणि चाळी सगळेच त्या स्वामींच्या मागे वेडे झाले तर चाळीचं नाव बदलून स्वामी वेड्यांची चाळ ठेवावी लागेल. सारखे आपले दिवस रात्र आरत्या नाहीतर भजन. माझा अभ्यास होत नाही त्या गोंधळामुळे. कशी सरकारी नोकरी लागणार आहे मला काय माहिती. तुझा काय एवढा राग आहे स्वामींवर, काय होईल. बरं ते जाऊ दे, तू फ्लॅट घेतो मी ऐकलं. हो, किती दिवस या चाळीत जाऊ? नाहीतर एक दिवस मी तुमच्यासोबत वेडा होऊन जाईल, स्वामी स्वामी करत राहील. अरे चांगले की मग. नाही हा, किती काय झालं ना तरी तुमच्या स्वामींच्या फंदात मी काही पडणार नाही आणि कधी या मठाची पायरी सुद्धा चढणार नाही. शपथच घेतली आहे मी. बरं बरं, चहा घेतो. नको, आत्ताच घेतला. तुम्ही पण बघा फ्लॅटचं. हो दादा, पण काय आहे ना, चल सुटतच नाही. आपली माणसं, परंपरा, सण उत्सव, संस्कृती आणि खरी माणुसकी ना या चाळीतच आहे. त्यात हा स्वामींचा मठ डोळ्यांसमोर असताना चाळ सोडायचा विचार पण येत नाही. कसं आहे ना श्रवण, बंगल्यांची श्रीमंती कधी कोणाच्या कामी येत नाही आणि चाळीत दिलेली वाटी कधी रिकामी येत नाही. छान 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 राहायचं स्वामी स्वामी करत. चला येतो मी. लायब्ररीमध्ये जायचं आहे. 2 दिवसांनी परीक्षा आहे माझी. तुमचा स्वामी नाही येणार आहे माझी परीक्षा द्यायला. एक दिवस यांना स्वामींची प्रचिती नक्की येईल. चला. श्री स्वामी समर्थ. त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अरे करायची का मीटिंगला सुरुवात? अरे, ते श्रवणच्या घरात आलं नाही अजून कोणी. अगो वहिनी, एवढ्या वर्षात त्या मायलेकांपैकी कुणी आलंय का कोणत्या मीटिंगला? ते आज येणार आहेत. हो ना, जाऊ दे. चला समर्थ, आपण मीटिंगला सुरुवात करूया. हां हां, श्री
स्वामी समर्थ. तर ह्या वर्षीच्या गुरुपौर्णिमेला आपण काहीतरी वेगळे करूया. कोणाकडे काही कल्पना असतील तर सुचवा. बाळा, हा पत्ता सांगतोस का? या पत्त्यावर कोणाकडे जायचं आहे? बाळा, तिकडे मठ आहे ना, त्या मठात स्वामींच्या दर्शनासाठी जायचं आहे. सगळे स्वामी वेळे माझ्याच नशिबात काय करा. चला काका माझ्यासोबत, मी तिकडे चाललो. अरे बाळा, किती वेळ झाला मी या अंधारात पत्ता शोधत फिरतोय. स्वामींनीच पाठवलं बघ तुला. श्री स्वामी समर्थ. त्यांना काय तेवढंच काम आहे का? काय म्हणालास? नाही, चला. काका, काय झालं? बाहेर मुरगळला वाटतो. असा कसा मुरगळला? खाली बघून चालायचं नाही का काका? बरं, चला उठा, आपण डॉक्टरकडे जाऊया. मी काय मुद्दाम केला का बाळा? करता तो स्वामी राहिला आहे. नाही, नको डॉक्टरकडे. तू मला स्वामींच्या मठात घेऊन चल. काका, तुमचा पाय सुजेल. माझं ऐका, आपण आधी डॉक्टरांकडे जाऊया आणि मग तुम्हाला सोडतो मी स्वामी मठात. नाही बाळा, मी ठीक आहे. तुझं ऐक. थांबा. माझ्या खांद्यावर हात ठेवा. हां, हळू चल. हा तुमचा मठ. चला, दर्शन घे स्वामींचं. तुला जे हवं आहे ना ते सर्व मिळेल. मी नाही येणार, तुम्ही जा. उद्या तुझ्या सरकारी नोकरीसाठीचा इंटरव्ह्यू आहे ना? हो, पण तुम्हाला कसं माहीत? अरे, ते इतकंसं महत्त्वाचं नाही. निश्चिंत जा, मी आहे. म्हणजे माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे आणि अशीच अडल्या नडल्यांची नेहमी मदत करायचा. हीच तर स्वामींची शिकवण आहे. दामोदर काका, ते प्रसादाचं सांगितलंय हा मी. हा लाईटवाला कधी येणार आहे? काय बोलला का तो तुम्हाला? हो, येईल तो इथे. बरं, आमंत्रण पत्रिका दिल्यास का तू सर्वांना? आणि त्या चौकातल्या पोरांना पण दे. त्या टपोरी पोरांना कशाला द्यायचं आमंत्रण? रोज बाहेर बसलेले असतात टवाळक्या करत, पण कधी आरतीला मठात येत नाही. अरे समर्थ, चौकातली सगळीच पोरं काय वाईट नसतात. वेळेला सर्वात आधी तेच खाऊन येतात. बोलव त्यांना. ह्या गुरुपौर्णिमा उत्सवात कशाचीच कमी नाही पडू द्यायची. सर्व कसं छान झालं पाहिजे. हो ना? आई, अरे आई, कुठे आहेस? बाहेर ये बघू. काय श्रवण, काय झालं? का ओरडतेस माझ्या नावाने? आई, मी इंटरव्ह्यू पास झालोय. मला नोकरी लागली. काय बोलतोस? जिंकलास पोरा, जिंकलास. आई, मला इंटरव्ह्यूमध्ये अध्यात्माबद्दल ह्या स्वामींबद्दल विचारलं होतं. एवढी वर्ष हेच पाहतोय ना इथे राहून. मग काय दिली उत्तर पटापट. समर्थ काका, हे घ्या, तुम्ही पण घ्या की पेढे. अरे वा, अभिनंदन. सगळी स्वामींची कृपा म्हणायची. नाही काका, काही काय, ही माझी मेहनत आहे. तुमच्या स्वामींच्या मठाची पायरी नाही चढलो मी कधी. नाही त्यांच्यासमोर हात जोडून भीक मागितली कधी कोणत्या गोष्टीसाठी. नाही, काय झालं? बघ ना काय होतं मला. आई, काय झालं? एक मिनिट आई,
पाणी घे. थांब थांब बस 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 हां बस बस हां पाणी घे. आई आई घालू नकोस. आई काळजी करू नकोस. चल 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 आपण डॉक्टरकडे जाऊया. हां काळजी करू नकोस. बरी होणार तू. हां आई हां चल चल हां चल आई सावकाश. यांचे 2 दिवसात ऑपरेशन करावं लागेल. त्यासाठी 5 लाख रुपये खर्च आहे. तरच या वाचतील. हॅलो दादा, आईचं ऑपरेशन करायचं 5 लाख रुपयाचे. माझ्याकडे नाही. ऐक ना काका, मामा श्रवण, हा घे 5 लाखांचा चेक. तू त्या दिवशी त्या काकांना मठाच्या पायरीवर सोडून गेलास ना, त्यांनी तुझ्या आईच्या ऑपरेशनसाठी आज गुरुपौर्णिमेला मठात येऊन हा 5 लाखांचा चेक दिला आहे. स्वामी रडू नको रे. उठ. करता करविता निर्गुण निराकार स्वामी आहे. तिकडे जाऊन वाचू. स्वामी संत स्वामी. स्वामी स्वामी मी माफ कर. मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. एकदा दर्शन द्या स्वामी. मी तुमचं अस्तित्व मान्य करतो. फक्त एकदा सांगा, कोण आहात, कोण नक्की तुम्ही एकदा सांगा. कोण आहे? तुझ्यासारख्यांचा देवावर नसलेला विश्वास आहे. तुझ्यासारख्यांनी नास्तिकपणाने मिटलेल्या डोळ्यांवर उघडणारा साक्षात्कार आहे. तुमच्या बुद्धीच्या आणि विज्ञानाच्या अंधकारात आशेचा किरण घेऊन येणारं अध्यात्म आहे. कोणी काहीही म्हटलं तरी देव होते, देव आहे आणि देव राहणार. सेवा करा, सेवेकरी माणुसकी शिका, माणुसकी जपा. कारण परमेश्वर हा माणसातच आहे.
घेऊ नका मी तुमच्या पाठीशी